असं म्हणतात, गर्भावस्थेत प्रत्येक विचार, प्रत्येक ध्वनी आपल्या शिशूवर परिणाम करत असतो आणि म्हणूनच आपल्या शास्त्रात असे काही मंत्र आहेत जे आईचे मन, शरीर आणि आत्म्यावर सकारात्मक परिणाम करत असतात. गर्भातील शिशूच्या सर्वांगीण विकासात अमूल्य भूमिका बजावत असतात. हे मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते आहेत ऊर्जेचे कंपन, जे गर्भातील बाळाला संवेदनशीलता, चांगली स्मरणशक्ती, धैर्य, शांती, आत्मिक बदल आणि भावनिक स्थैर्य देत असतात. पहिलं म्हणजे गणेश मंत्र. हे मंत्र बुद्धी आणि शुभ प्रारंभासाठी फायद्याचं आहे. दुसरं मंत्र आहे गायत्री मंत्र. हे तीव्र स्मरणशक्ती, आत्मशुद्धी, तेज आणि सात्विकता वाढवतो. तिसरं आहे महालक्ष्मी मंत्र. हे मंत्र सौंदर्य, माधुर्य आणि आनंददायक व्यक्तिमत्वासाठी फायद्याचं ठरतं. चौथं आहे ओम नमः शिवाय हे मंत्र. हे मंत्र मनातील चंचलता कमी करणारं शांती मंत्र आहे. पाचवं म्हणजे श्रीकृष्ण मंत्र. हे मंत्र प्रेम, करुणा आणि सहजता यांचा संगम आहे. सहावं म्हणजे सरस्वती मंत्र. हे मंत्र बुद्धी, वाणी आणि कलागुणांचा आशीर्वाद देतं. सातवं मंत्र आहे पुत्रप्राप्ती दुर्गा मंत्र. हे मंत्र आईच्या इच्छेचा, मातृत्वाचा, पूर्ततेचा शक्तिशाली मंत्र आहे. दररोज या मंत्राचं पठण किंवा श्रवण करणं म्हणजे संस्काराची शिदोरी शिशूच्या अंतःकरणात भरणंच आहे, जी त्याला जन्मानंतरही योग्य मार्ग दाखवत राहील. गर्भवती स्त्रियांनी या 7 मंत्रांचे पठण जरूर करायला हवे.